हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते। तर मी शेगावचे नेहमीच तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करत असते। आता आम्ही मंदिरातून जाऊन आलेलो आहोत आणि आहे थंडीचा टायमिंग। हा व्हिडिओ थोडा मी लेट टाकते कारण तेव्हा खूप थंडी होती आम्ही जेव्हा गेलो तेव्हा। आणि थंडी म्हटलं म्हणजे सगळीकडे काय असतं, गरम गरम काहीतरी खायचं प्यायचं। तर इथे मस्तपैकी गरम गरम चहा प्यायला आम्ही बसलेलो आहे। हे बघा चहा। तर मी भरपूर असे शेगावचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेलेच आहेत। आता दुपारी आम्ही कुठे फिरलो काय ते सगळे व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केलेले आहेतच। आणि आता सगळीकडे फिरून आलो, मंदिरातून जाऊन आलो आणि आमचं जेवणही झालेलं आहे आणि थंड वातावरण होतं। म्हटलं चला आता आपण सगळ्यांनी मस्तपैकी चहा पिऊया म्हणून आम्ही इथे आलेलो आहे। सगळ्यात जास्त गर्दी चहाच्या ह्या गाडीवर आहे, बाकी जास्त कुठेही गर्दी नाही जास्त करून। कारण थंडी म्हटलं म्हणजे की गरम काहीतरी पाहिजे असतं। आणि ही चहाची जी गाडी आहे ना, भरपूर वेळ म्हणजे रात्री बऱ्याच वेळपर्यंत चालू असते। कारण आम्ही खूप लेट आलो तरीसुद्धा चहाचं चालू होतं। आणि हे बघा रात्रीचं शेगावचं वातावरण बघा किती छान आहे। आणि जवळजवळ सगळे स्टॉल चालू आहेत। आम्ही थोडं पायी पायी पुढे पण आलो, जेवण वगैरे झालं आणि म्हटलं चला आपण थोडं पायी पुढे येऊया म्हणून। आणि त्याच्यानंतर मग आलो आम्ही रूममध्ये। जेव्हा आम्ही भक्तनिवासमध्ये आलो ना, तर भक्तनिवासमध्ये येताना आम्ही खाली बघितलं तर आपले जे पण सेवाधारी आहेत ना, शेगावचे सेवेकरी, तर ते सगळे गाडीची म्हणजे बसची वाट बघत होते। कारण त्यांना जे रूम दिलेले असतात तिथे त्यांची स्पेशल गाडी येते घ्यायला आणि ते तिकडे घेऊन जातात। रात्रीचा भरपूर असा टाईम झाला आहे, जवळजवळ 10 10:30चा टाईम झालेला आहे आणि ते सगळे गाडीची त्यांच्या बसची वाट बघताय। आणि हे बघा भक्तनिवासमधलं रात्रीचं हे वातावरण बघा किती छान आहे ना, अगदी मस्त वाटतं। आणि हे सगळे जे सेवेकरी आहेत ना, तर ते सगळे बघताय बसची वाट। मंदिर जरी बंद झालं ना तरीसुद्धा हे मार्केट, इथलं मार्केट चालूच असतं बराच वेळपर्यंत, खूप असं चालूच असतं। कारण मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बरेच लोक काही ना काही खरेदी करतात। आणि खरंच आणि इथल्या मार्केटचं मी आधीही सांगितलेलं होतं, एक व्हिडिओ टाकलेला आहे की इथे खरंच खूप स्वस्त आणि मस्त वस्तू मिळतात अगदी छान अशा। तर त्याच्यामुळे मी मागच्या वेळेसही तुम्हाला एक छान व्हिडिओ शेअर केलेला आहे तिथल्या रेट्सविषयी। रेटही खरंच खूप कमी आहेत आणि वस्तू मी आतापर्यंत ज्याही घेतल्या त्या अगदी छान निघाल्या। कुठल्याही काहीही धोकेबाजी नाही आहे ह्या मार्केटमध्ये, अगदी छान असं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा।